श्री स्वामी समर्थ. साक्षात देव स्वर्गातून तुझ्याशी बोलत आहे. मी तुझ्या हृदयाच्या दारावर सतत धडपडत आहे. आत येण्यासाठी आमंत्रणाची तळमळ करत आहे. देव इतरांसारखा स्वार्थी नाही. स्वामींच्या पराक्रमी हाताखाली तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे बरे होण्याची आणि तुमच्या विनंतीनुसार आर्थिक चमत्कारांची अपेक्षा करू शकता. पुढचा महिना येईपर्यंत तुमची जीवनशैली भरीव, संपूर्णपणे परिपूर्ण आणि शांत होईल. तुमच्या वाट्याला येणाऱ्या लक्षणीय रकमेमुळे तुम्ही देवाला धन्यवाद बोलाल. देव वचन देतो की गोष्टी आर्थिकदृष्ट्या सुधारतील आणि तुम्ही आणि तुमचे प्रियजन भावनिक आणि नातेसंबंधात बरे व्हाल. मी त्या गोष्टी स्वामींच्या नावाने ठरवतो आणि त्या खऱ्या असतील. देवाचा आशीर्वाद इतका भरभरून ओसंडून वाहत जाईल की पुढच्या पिढ्यांसाठी संपत्तीचा वारसा ठरेल. जोपर्यंत मी कल्याणासाठी पात्र होत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ पाहत रहा अशी माझी विनंती आहे. तुम्ही चमत्कारिक फायद्यांचा अंतहीन कालावधी अनुभवणार आहात जे तुमचे जीवन बदलेल. सर्व काही देवाच्या कृपेमुळे होणार आहे. या आठवड्याच्या समाप्तीपूर्वी प्रेम, पैसा, अनपेक्षित लाभ आणि संपत्तीचा सतत प्रवाह येण्याची अपेक्षा करा. हा आशीर्वाद तुम्हाला देखील हवा असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. पुढच्या 12 तासात तुमच्या आयुष्याला भरपूर आशीर्वाद मिळण्यासाठी सज्ज व्हा. एक उद्देशपूर्ण मोठ्या प्रमाणात आर्थिक बदल सुरू आहे आणि ते तुम्हाला अधिक संपत्ती, चांगले आरोग्य, अधिक आनंद आणि प्रदान करण्यासह अनेक मार्गांनी तुमचे जीवन सुधारेल. बाळा, तू एक श्रीमंत, यशस्वी आणि आनंदी प्रौढ होणार आहेस. शिवाय ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. निश्चितच माझ्या प्रियजनांनो, मी तुम्हाला माझ्या लाभांचा आनंद घेण्यासाठी निवडले आहे. तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे टाईप करा. आज तुला देवाकडून एक मजबूत संदेश मिळाला आहे. पुढची 3 मिनिटे तुझ्या जीवनावर मोठा परिणाम करणार आहे. हा स्वामी आईचा खोटारडा संदेश नाही. हे संकेत रात्री तुझ्या भाग्यात चमत्कार करतील आणि त्या क्षणापासून तुझे सुखाचे दिवस चालू होतील. सैतान तुम्हाला खाली आणण्यासाठी सर्व काही करू शकतो, परंतु तुमची भक्ती आणि स्तुती करण्यापेक्षा त्याला काहीही जास्त चालत नाही. कितीही कठीण परिस्थितीतून जात असाल, स्तुती, उपासना आणि विश्वास ठेवत राहा. देव प्रभारी आणि पूर्णपणे सहाय्यक आहे. ठराविक वेळेत सर्व काही निराकरण होईल. माझ्या बाळा, हे संपूर्ण जग विचार करते की हा खोटारडा आणि देवाचा एक ऑनलाईन संदेश आहे ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात, किंवा जे दुर्लक्ष करत नाहीत ते अपूर्ण सोडतात. पण जे देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना दैवी शक्ती स्वतः येऊन मदत करते. कदाचित तुम्ही हा संदेश अर्धवट सोडून चालणार नाही, कारण या संदेशामुळे तुमच्या भाग्यात खूप चमत्कार होऊ शकतात. माझ्या बाळा, जर तू मला तुझ्या आयुष्यातील 10 मिनिटे दिलीस तर कदाचित मी तुला 100 वर्षे सुखाची देऊ शकेन. कदाचित तुम्ही या 10 मिनिटांमध्ये तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवला असेल, पण माझा हा संदेश ऐकून तुम्ही तुमचं जीवन सुधारू शकता. लक्षात ठेवा, आजचा देवाचा संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील त्यांना आयुष्यात काहीच कमी पडणार नाही, अन्यथा हे पाहू नका.
देव आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की मी तुला काय सांगत आहे ते कठीण आहे, परंतु तुला माहीत आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे आणि त्यात अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे हार मानू नका. कितीही दुखावले तरी जग हे एक असे ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकू शकतो, त्याच्या आपल्यावर कसे प्रेम आहे आणि आपण एकमेकांसोबत शांततेने व सुसंवादाने राहावे अशी त्याची इच्छा आहे हे आपण पाहू शकतो. देव ही एक व्यक्ती किंवा वस्तू नाही, तर तो विश्वात सर्वत्र अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे. तो एका ठिकाणापुरता किंवा कालखंडापुरता मर्यादित नाही, उलट तो सर्व अवकाश आणि काळामध्ये अनंत काळ जगतो. तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. देव तुम्हाला म्हणत आहे की तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे, पण कधीच नाही म्हणायचं नाही हे जाणून घ्यायचं धैर्य तुमच्याकडे असले पाहिजे. ही जीवनातील सर्वात कठीण संकल्पना आहे. बरेच लोक नाही म्हणायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं की त्यांचे मित्र आणि कुटुंब ते गमावतील. परंतु जर देव आपल्या योजना आणि स्वप्नांवर विश्वास ठेवू शकतो तर तो आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेवर नक्कीच आपण विश्वास ठेवू शकतो. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे, परंतु आपण आपले जीवन कसे जगतो याबद्दल आपण विवेकी आणि शहाणे असावे अशी त्याची इच्छा आहे. आपण आपली स्वप्ने चिंतेने किंवा अपयशाच्या भीतीने खाऊ देऊ नये, उलट त्याऐवजी ती भीती आपल्याला यशाकडे घेऊन जाऊ द्यावी. जेव्हा तुम्हाला निसर्गाच्या सामर्थ्याचा आणि भव्यतेचा विस्मय वाटतो तेव्हा देव तुमच्या पाठीशी असतो. जेव्हा तुला सृष्टीच्या सौंदर्याचा विस्मय वाटतो तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. माझा आशीर्वाद तुला हवा असल्यास पुढील 6 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा. मी स्वतः तुझ्या भाग्यात चमत्कार करीन. जेव्हा तुम्हाला जागा आणि काळाच्या विशालतेची आणि विचित्रतेची जाणीव होते तेव्हा मी तुमच्या बरोबर असतो. तेव्हा तुम्हाला सर्व देव उपस्थित असल्याची जाणीव होते. आज रात्री येथे मला आपल्यापैकी प्रत्येकाला हेच सांगायचंय, देव सर्व गोष्टींमध्ये उपस्थित आहे. मला तुला माझ्यासाठी काहीतरी करण्याची संधी द्यायची आहे. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही तुमचे जीवन वाचवू शकता. तुम्हाला आनंदी राहण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते देवाने तुम्हाला दिले आहे. त्याला तुमची किती काळजी आहे आणि तो तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला जाणवून द्यायचे आहे. जगाला प्रेम, आनंद यासारख्या गोष्टी देणे त्याच्यासाठी किती अद्भुत आहे हे तुम्ही पाहावे अशी त्याची इच्छा आहे. पृथ्वीवरील सर्व लोकांना प्रेमाचा खरा आनंद काय हे कळावे अशी देवाची इच्छा आहे. पृथ्वीवरील सर्व लोकांना त्यांच्या जीवनात उद्दिष्टाची तीव्र जाणीव असावी अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून त्यांना हरवलेले आणि गोंधळलेले वाटणार नाही. देव जाणतो की आपण नेहमीच परिपूर्ण नसतो. आपण नेहमी चांगल्या निवडी करत नाही, परंतु तरीही तो आपल्यावर प्रेम करतो. पण किमान आता तरी तुम्ही सुधारावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि आत्ताच 3 जणांना हा पवित्र संदेश शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, माझे भक्त माझ्या आज्ञा पाळल्यास आशीर्वादित होतील. जे लोक त्याची आज्ञा पाळतात त्यांना देव आशीर्वाद देऊ इच्छितो, परंतु तो सर्वांना समान आशीर्वाद देऊ इच्छित नाही किंवा प्रत्येकाला समान प्रमाणात आशीर्वाद
किंवा जीवनात यश देऊ इच्छित नाही. जे देवाची आज्ञा पाळत नाहीत त्यांना संपूर्ण आशीर्वाद कधीच प्राप्त होत नाही. माझ्या प्रिय मुलांनो, मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात आणि मला तुमच्या भावना आणि तुमच्या आरोग्याची काळजी आहे. तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला ते कधी हवं आहे आणि तुम्हाला ते कशा प्रकारे हवं आहे हे मला माहीत आहे. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहत राहा. तुला आयुष्यात खरंच पुढे जायचं असेल, तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे संपवायचे असतील तर शेवटपर्यंत तू माझ्यासोबत आणि मी तुझ्यासोबत असणे गरजेचे आहे. आपण एकत्र राहायचे की नाही हे ठरवण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ घेतला तरी माझी हरकत नाही, पण कृपया माझ्याकडे परत येण्यापूर्वी जास्त वेळ थांबू नको. मला तुझी माझ्या आयुष्यात पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. तू तर माझी पोर आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू देवाचं प्रिय बाळ आहेस. देव तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो. स्वामी म्हणतात, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की मी तुम्हाला एकटे सोडणार नाही. मी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला काहीही होऊ देणार नाही. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्यासोबत असणार आहे. तुमचे जीवन बदलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. तुम्ही ते स्वतः करू शकता. तुम्हाला फक्त प्रेमाची गरज आहे. स्वतःशी नम्र व्हा. तुमच्या सुखांमधून सुधारा आणि शिकवण घ्या. तुम्ही कोण आहात याची लाज बाळगू नका, कारण देवाने तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीसाठी परिपूर्ण बनवले आहे. सहमत असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. मला माहीत आहे की कधी-कधी असे दिसते की या जगात कोणतीही आशा उरलेली नाही, परंतु माझ्याकडे आपल्या सर्वांसाठी एक योजना आहे आणि त्या योजनेत या पृथ्वीवर शांतता आणि सुसंवादाने राहणारे कुटुंब म्हणून आपल्या सर्वांचा समावेश होतो. देव म्हणतो, आता काय घडत आहे हे कदाचित तुम्हाला समजत नसेल किंवा काही वेळा गोष्टी इतक्या कठीण वाटतात, पण जेव्हा मी तुम्हाला सांगेन की शेवटी सर्व काही ठीक होईल तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुझा निर्माता आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. या विधानाने तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला रागही येईल, पण हे खरे आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो. त्याने तुम्हाला त्याच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात निर्माण केले आणि तो तुमचा मित्र बनू इच्छितो जो नेहमी असेल. देव केवळ निसर्गाची शक्ती नाही, तो एक वैयक्तिक देव आहे जो तुमच्या जीवनात सामील होऊ इच्छितो. त्याला तुमच्याशी बोलायचे आहे, तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे, तुम्हाला सल्ला द्यायचा आहे, कठीण काळात असताना तुमचे सांत्वन करायचे आहे. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की त्याला तुमची काळजी घ्यायची आहे. तुम्ही त्याला ओळखावे अशी त्याची इच्छा आहे. त्याच्याशी तुमचे कायमचे नाते असावे अशी त्याची इच्छा आहे. देवाशी नाते जोडण्यासाठी आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण कोणत्याही परिस्थितीतून जात असलो तरीही तो आपल्यासाठी नेहमीच असतो यावर विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी म्हणतात, जो भक्त आपल्या भगवंतावर निस्वार्थपणे विश्वास ठेवतो त्याला अनंत काळाचे जीवन मिळते आणि जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत देव आपल्याला त्याची मुले म्हणून स्वीकारू शकत नाही. आता तुम्हीच ठरवा काय करायचंय. आपण सर्वजण कधी कधी चुका करतो, परंतु जे देवाचे आहेत आणि जे देवाचे नसतात त्यांच्यात फरक आहे की जेव्हा गोष्टी त्यांच्या मार्गाने जात नाही तेव्हा ते कसे प्रतिसाद देतात. काही लोक त्यांच्या अडचणींना कमी करू देतात तर काही लोक हार न मानण्याऐवजी
आणि त्यांच्या समस्यांपासून दूर न जाण्याऐवजी संघर्ष करतात. ज्यांनी त्यांच्या संकटांना खाली खेचले ते शेवटी जीवनाचा पूर्णपणे त्याग करतात, कारण त्यांना असे वाटते की त्यांच्यासाठी आता कोणतीही आशा उरलेली नाही. तुम्हाला गोष्टी करायला लावणारा मी नाही. मी तुम्हाला इच्छा स्वातंत्र्य देत आहे आणि तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय घेतले पाहिजेत. पण मी स्पष्ट केले आहे की काही गोष्टी चुकीच्या, अनैतिक आणि वाईट आहेत. मी जे बोललो त्याकडे दुर्लक्ष करणे की तुमचे वाईट वर्तन चालू ठेवणे तुम्ही निवडू शकता. तुम्ही चांगले करण्याचा निर्णय घेऊ शकता आणि माझ्या सूचनांचे पालन करू शकता. मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आशीर्वाद देऊ इच्छितो. तुम्ही माझ्या उपस्थितीत राहण्याचा, माझ्यासोबत असण्याचा आनंद अनुभवावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जीवनाची परिपूर्णता अनुभवावी अशी माझी इच्छा आहे. त्याला तुमचे जीवन वापरायचे आहे आणि तो तुम्हाला स्वतःला दाखवण्यासाठी आणि तुमच्यावर त्याचे किती प्रेम आहे हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणून त्याचा अनुभव द्यायचा आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही खरा आनंद अनुभवावा. केवळ काही क्षणभंगुर आनंदाचा क्षण नाही, तुमचे हृदय त्याच्या प्रेमाने भरलेले असावे अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून तो तुमच्यावर त्याचे आशीर्वाद सदैव वर्षाव करू शकेल. देव म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याबरोबर राहू इच्छितो, परंतु जर तुला माझ्याबरोबर राहावे वाटत असेल तर मग सत्मार्गाचा अवलंब करा. स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, तुमचे जीवन तुमच्याबद्दल नाही, ते काही लोकांबद्दल आहे. खरं तर हे संपूर्ण जगाबद्दल आहे. तुमचे आयुष्य, तुम्ही किती पैसे कमावता किंवा तुमचे किती मित्र आहेत, तुमच्याकडे किती गोष्टी आहेत, किती गोष्टी तुम्ही मनोरंजनासाठी करता यावर अवलंबून नाही. किती प्रेम, प्रकाश आणि चांगुलपणा आणू शकता याबद्दल आहे, कारण देवाला आपल्याकडून हेच हवं आहे. त्यामुळे इतर लोक तुमच्याबद्दल कसे विचार करतात किंवा ते तुमच्याबद्दल काय म्हणतात याची काळजी करू नका. ते काय विचार करत आहेत आणि काय बोलत आहेत हे देवाला आधीच माहीत आहे आणि त्यांना हे मान्य करणे आणि त्यांचे विचार बदलणे किती कठीण आहे हे देवाला माहीत आहे. त्याला माहीत आहे की ते विचार चुकीचे आहेत, परंतु त्याला हे देखील माहीत आहे की त्यांना शिक्षा कशी करावी. त्यामुळे तुम्ही इतरांचा विचार करत रडत बसू नका. देवांच्या विचारांवर विश्वास ठेवण्यास सुरुवात करण्यापूर्वी बराच वेळ लागतो, पण देवावर एकदा मनापासून विश्वास ठेवून तर बघा, आयुष्य तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा मी तुला जे करायचे आहे ते करण्याची शक्ती मी स्वतः येऊन तुला देईन. स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करणे म्हणजे काय ते तुला दिसेल. तुला आवश्यक असलेले सर्व स्वतःला कसे मिळवायचे हे तू शिकणार आहेस. तुम्ही स्वतःपासून सुरुवात कराल, नंतर तुमचं प्रेम आणि काळजी देऊन बाहेरून विस्तार कराल. त्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न करता देव तुम्हाला तुमची स्वतःची कौशल्ये विकसित करण्याची संधी देत आहे, जेणेकरून तुम्ही जीवनाच्या भेटवस्तूंचा स्वीकार करणारे बनू शकाल. जर तुझा भगवंताच्या शक्तीवर विश्वास असेल तर शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहा. देव म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो हे तुला कळावे आणि तू तुझ्या आयुष्यात काहीतरी करावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्या आयुष्यासाठी देवाच्या मनात अनेक गोष्टी आहेत. पुढचे 3 महिने तुमच्या मागील 9 महिन्यांपेक्षा खूप चांगले असतील. एक मोठा आशीर्वाद देत आहे. तुम्हाला हवे असलेले प्रेम, तुम्हाला आवश्यक असलेले पैसे आणि तुमची पात्रता बरे करण्यासाठी हे विश्व आज बदलणार आहे. तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. विश्व तुमची परिस्थिती बदलत आहे.
तुम्ही आशीर्वादांच्या नवीन हंगामात येत आहात, त्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही हे अपघाताने वाचत नाही आहात. सर्व काही ठीक होणार आहे ही तुमची पुष्टी आहे. विश्व एक मार्ग बनवत आहे. जो भक्त पुढील 3 मिनिटे हा संदेश ऐकत राहील त्याचा या जीवनावर खूप मोठा परिणाम होईल. देव म्हणतो, तुझं नवीन घर येत आहे. आर्थिक स्वातंत्र्य येत आहे. चांगले आरोग्य येत आहे. प्रेम येत आहे. काहीतरी आश्चर्यकारक घडण्यासाठी तुमच्या आयुष्याची वेळ अगदी योग्य आहे. तुमचा विश्वास असल्यास अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा. देव म्हणतो, तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्ही नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढवाल. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल. तुम्हाला धीर सोडायची गरज नाही. आशीर्वाद येत आहेत. थोडा धीर धरा. काही वेळा तुम्हाला सर्वोत्तम मिळण्यासाठी सर्वात वाईटामधून जावे लागते, पण वाईटानंतरचा काळ हा अविस्मरणीय असतो. तुमच्या आयुष्यात असे काहीतरी येत आहे जे सर्व काही खूप सकारात्मक पद्धतीने बदलेल. तुम्हाला रडवणारी प्रत्येक नकारात्मक गोष्ट नाहीशी होईल. आनंद, हशा, प्रेम आणि आशीर्वादांनी बदलेल. तुमच्या मार्गात एक आसन्न बदल होत आहे. विश्व सकारात्मक ऊर्जा, आर्थिक मदत पाठवत आहे. स्वतःला सर्वोत्तम बनण्यासाठी कठीण काम करणे निवडले आहे. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून मुक्त झालात. तुम्ही दररोज तुमची वारंवारता वाढवत आहात. जगण्याची उच्च वारंवारता निवडण्यासाठी तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला पुरस्कृत केले जाईल. ब्रह्मांडातून आपल्याला प्राप्त होणाऱ्या चिन्हांकडे बारकाईने लक्ष द्या. ते यादृच्छिक नाहीत. जेव्हा तुमचे प्रकटीकरण अगदी जवळ असते तेव्हा तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला चिन्हे आणि समक्रमण दिसत राहतील. रोमांचक गोष्टी घडत आहेत. देवाने काय योजना आखल्या आहेत हे कदाचित मला माहीत नसेल, परंतु मला माहीत आहे की त्याच्या योजना कधीही अयशस्वी होत नाही. तुमच्या आयुष्यावर देवाची कृपा पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही. तुझ्या तुटलेल्या कथेच्या पलीकडे सौंदर्य पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही. देव शेवटी ते करतो तेव्हा तुम्ही हसत आहात हे पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही. आज मी प्रार्थना करते की तुम्ही आशा बाळगा. हे सर्व चांगल्यासाठी बदलणार आहे, कारण देव अजूनही चांगला आहे. तो अजूनही सक्षम आहे. तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. त्याच्याकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही. देव अशा गोष्टी तयार करत आहे ज्यासाठी तुम्ही अद्याप प्रार्थना केली देखील नाही. तोच देव आहे जो वेळेच्या आधी काम करतो. तुमच्या स्वप्नांच्या मागे जाण्यापासून भीती बाळगू नका. अतिविचार करणे थांबवा आणि विश्वासाने चालणे सुरू करा. फक्त प्रार्थना करत राहा. देव तुम्हाला पुढे काय करायचे ते दाखवेल. दुसरे काहीही करण्यापूर्वी देवाशी बोला. आपण ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते प्राप्त झाल्यावर देवाला विसरू नका. जरी मी मृत्यूच्या सावलीच्या दरीतून चाललो तरी मला कोणत्याही वाईटाची भीती वाटणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुमचा देखील देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच 5 जणांना हा पवित्र संदेश शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे संपत्ती, प्रेम आणि आनंदाचा अमर्याद प्रवाह तुम्हाला अनुभवता येईल. कशाचीही काळजी करू नका. त्याऐवजी प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनवणीद्वारे आभार मानून आपल्या विनंत्या देवाला सादर करा. देवाला तुमच्या घरी आमंत्रित करा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या आश्चर्यकारक गोष्टींचे साक्षीदार व्हाल.
पुढील 5 दिवसात तुम्हाला हे समजेल की जेव्हा तुमच्या योजनांना उशीर झाला तेव्हा ते क्षण खरे तर देव तुम्हाला शोधत होता. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जिथे जाल तिथे आणि तुम्ही जे काही करता तिथे देव तुमच्या सोबत असतो. तुम्ही तुमचे कठीण काळ मागे सोडण्याच्या मार्गावर आहात आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात, जसे की उपचार, प्रेम, ताज्या संधी आणि बरेच काही, यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. या आशीर्वादाची तुलाही गरज असल्यास अशक्य ही शक्य करणारे माझे स्वामी आहेत टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्या भक्ताला याची खरी गरज आहे, जो भक्त चिंताग्रस्त आहे, दुःखी आहे, त्या भक्ताला शेअर करा. देवाच्या निवडलेल्या मुलांपैकी एक मूल म्हणून त्याच्या हृदयात तुमचे विशेष स्थान आहे. तुम्ही त्याच्याशी, त्याच्या शिकवणुकीशी जोडलेले राहिल्यास तुम्हाला आढळेल की तुम्ही काहीही मागू शकता आणि ते दिले जाईल. तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागला तरीही हे जाणून घ्या की परमेश्वर तुमच्या सोबत आहे, तुमच्या लढाया लढत आहे आणि तुमचा विजय सुनिश्चित करत आहे. उत्तम आरोग्य, आर्थिक समृद्धी, प्रेम आणि शांती यासह तुम्ही प्रार्थना केलेले आशीर्वाद तुम्हाला मिळाल्यामुळे तुमचा विश्वास आणि चिकाटी पूर्ण होणार आहे. तुमचा आनंद इतका संक्रमक असेल की तुमच्या सभोवतालचे लोक आनंदाने आणि विश्वासाने भरले जातील. पुढील एका आश्चर्यकारक महिन्यासाठी सज्ज व्हा, कारण देव तुमची कथा आनंद, उपचार आणि यशाने लिहित आहे. तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. देवाच्या म्हणण्यानुसार स्वर्गीय संदेशवाहक गेल्या 3 दिवसांपासून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे आशीर्वाद आणि आर्थिक चमत्कार मार्गावर आहेत. जर तुम्हाला आशीर्वादांचा चमत्कारिक धबधबा हवा असेल तर तुमच्या स्वर्गीय पित्याने तुम्हाला आनंद आणि भरपूर वर्षाव करणे आवश्यक आहे. म्हणून देवाच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादांच्या प्रलयासाठी स्वतःला तयार करा, कारण तुमचे जीवन भरपूर प्रमाणात चमकदार, उत्कृष्ट नमुना बनते. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्हाला पुढील 7 मिनिटे हा संदेश ऐकत राहावा लागेल, ज्याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. माझ्या बाळा, तुमच्या आयुष्यात पैसा येईल आणि मग तुम्हाला असे फायदे मिळतील जे तुम्हाला चकित करतील. अनपेक्षित भेटवस्तूंसह प्रेम आणि संपत्तीचा न थांबता येणारा ओघ तुमच्या आयुष्यात उतरणार आहे. बाळा, देव तुला विसरला नाही. या सर्व गोंधळात एक प्रेम कथा फक्त देव तुमच्यासाठी लिहित आहे. आशा गमावू नकोस. तुला लवकरच आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे. माझ्याशिवाय तुला खरंच कोणीही ओळखू शकत नाही. कोणाला खराखरी तू समजणारच नाहीस. जेव्हा तुम्ही माझ्या जवळ असताना त्याची एक खूण म्हणजे तुझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. कारण काहीच नसतं रे, पण ते वाहतात. मला पाहिल्यावर तुझा आत वसलेला मी जागा होतो. खरंच तुला ते अश्रू हलके करतात दुःखातून. एक मनापासून सांगतो ते असं की माझ्या समोर वाहिलेले अश्रू हे इतके जास्त सुखकारक वाटतील तुला. त्या अश्रूंमध्ये जो आनंद आहे ना, तो या प्रपंचात हसताना सुद्धा तुला मिळणार नाही. तुला आयुष्यात एकच करायचंय. कोणतेही योग्य काम करताना ते मनापासून करशील. त्या कामासाठी एकरूप व्हावं. प्रेम केलंस तर मीरासारखं आणि वाट पाहत बसलास तर शबरीसारखं. दोन्ही गोष्टीत विशेष एकच, विश्वास आणि फक्त विश्वास. माहित आहे तुम्ही खचला आहात, तुटला आहात, विश्वासघात झाला आहे. पण आज मला तुला हे सांगण्याची गरज वाटते की तुम्ही
ज्याची वाट पाहत आहात ते जवळजवळ आलं आहे. आज मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो. तुम्ही जे विचारत आहात आणि ज्याची अपेक्षा करत आहात ते मिळवण्याच्या तुम्ही खरोखरच जवळ आहात. देव काय सांगत आहे ते पहा, कारण मला विश्वास आहे की ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. यात शंका घेऊ नका. हा तुमचा हंगाम आहे. तुमच्यासाठी काहीतरी विशिष्ट घडणार आहे. मला ते जाणवू शकते. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. मला समजले आहे की जीवन कठीण असू शकते. तुम्ही कदाचित खूप गोष्टीतून बाहेर जात असाल. तुम्ही ज्या कठीण प्रसंगांना तोंड देत आहात ते जवळजवळ संपले आहे. कृपया हार मानू नका. देव काहीतरी नवीन करत आहे, काहीतरी सुंदर जे तुमचे जीवन चांगल्यासाठी बदलेल. ही नवीन गोष्ट तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्हाला विपुलतेच्या ठिकाणी घेऊन जाईल. ज्यांना तुटलेलं वाटत आहे आणि जे हे ऐकत आहेत त्यांच्यासाठी मला तुमच्यासोबत एक सकारात्मक संदेश सांगायचा आहे. तुमचे जीवन बदलणार आहे. देवाची कृपा तुम्हाला घेरेल, तुम्हाला उच्च पातळीवर घेऊन जाईल. तुम्ही नवीन आणि सुंदर प्रदेशात पाऊल ठेवताच तुम्ही ज्या कठीण काळातून जात आहात ते लवकरच नाहीसे होईल. लक्षात ठेवा, सर्व वेळ चिंतेत घालवणे चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता आणि सर्व देवावर सोडून देता तेव्हा चमत्कार घडतात. हा तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये गुणाकाराचा हंगाम आहे. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. काहीतरी अलौकिक घडत आहे. देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. तुम्ही देवाकडून आशीर्वाद मागत असाल तर हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी आई म्हणते, तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मार्गावर आहात, त्यामुळे मागे हटू नका. हा एक महत्त्वाचा क्षण आहे आणि तुम्ही थकले असाल तरीही पुढे ढकलत राहा. देवावर विश्वास ठेवा, प्रक्रियेवर विश्वास ठेवा, स्वामींच्या प्रेमात पडत राहा. तुमची प्रतिउत्तरित प्रार्थना मार्गावर आहे. जेव्हा गोष्टी निराशजनक वाटतात तेव्हाही लक्षात ठेवा की आपण अशा देवाची सेवा करतो जो वेळेवर दिसणाऱ्या चमत्कारांमध्ये पारंगत आहे. तुमची कथा आणि तुम्ही कोणाशी लग्न कराल हे देवाला आधीच माहीत आहे. म्हणून निश्चिंत राहा. तुमची वेळ येत आहे. तुम्हाला आनंद होईल हे नक्की आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच स्वामी आई माझ्यासाठी जे योग्य आहे तेच करा टाईप करा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तुमच्या अचूक वेळेत प्रवेश केला आहे आणि एक बदल आधीच झाला आहे. वाऱ्यातील बदल आणि आशीर्वाद अचानक दिसणार आहेत. तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की सर्व ठीक होणार आहे आणि आव्हानांच्या पलीकडे सौंदर्य आहे. विश्रांती घेणे ठीक आहे. दीर्घ श्वास घ्या, पण हार मानू नका, कारण गौरव तुमच्या आज्ञाधारकतेची वाट पाहत आहे. तुझ्या इच्छेने तू इथे आली नाहीस, तर तुला आणलं गेलं, कारण तुझे दिवस आता उत्तम होणार आहेत. यासाठी सगळ्यात प्रथम तुला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे स्वतःची काही तत्व बाजूला ठेवून जे मी सांगेन त्या गोष्टीवर ठाम राहायचं आहे. यासाठी सर्वात प्रथम काय करशील तर जसा एक एक पाण्याचा थेंब संपूर्ण नदीच्या पात्राला बनवतो, अगदी तसंच तुझ्या डोक्यात सध्या चालणारा एक एक विचार तुला घडवत आहे. तुझ्या डोक्यात जे विचार येतील ते आत्तापर्यंत तू जे संस्कार केलेस स्वतःवर, त्यातून तू निर्माण झालेले आहेत. जे चुकीचे आहेत
तेच मला खोडून काढायचे आहेत, म्हणूनच तू आज हे ऐकत आहेस. देव म्हणतो, तुझ्याजवळ दैवी कृपेने म्हण, किंवा तुझ्या स्वतःच्या पुण्याईमुळे बोल, किंवा तुझ्या आई वडिलांच्या पुण्याईने बोल. अशा भरपूरशा गोष्टी तुला ज्या कळत नकळत लाभल्या आहेत, त्याचा बडेजावपणा करून सांगू नकोस. गोष्ट असते 1 रुपयाची, तू करून सांगतोस 10 रुपयाची. हा मधला 1 ते 9 पर्यंतचा फासला आहे ना, तो भरपूर कर्म घडवायला तुला कारक ठरतो. बघायला गेलं तर तुझं काहीच नाहीये. ती आमची इच्छा म्हणून तुझ्याजवळ आहे, याची जाणीव तुला कितीपर्यंत आहे याचा विचार आता तरी कर. कधी कधी स्वतःजवळ काहीही नसताना आपल्या चुलत्याचं, आपल्या काकांचं, आपल्या मामांचं, तू जे काही त्यांनी कमावले आहे ते सुद्धा तू स्वतःचं म्हणून सांगतोस. ते बोलताना जरासा तरी विचार कर. आरशात बघून स्वतःला सांग की इथे तुझं आहे तरी काय. उत्तर लगेचच सापडेल. बघायला गेलं तर तुझं स्वतःचं शरीर सुद्धा तुझं नाही, तर बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. देव म्हणतो, या वर्षी तुम्हाला मोजताही येणार नाहीत इतके आशीर्वाद मिळतील. मला मानवा पलीकडे प्रिय, तुझ्या आयुष्यात पहिलं स्थान ठेव. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. आता डोक्याला ताण देणे थांबवा. देव तुमचे दुःख पाहतो. तो तुम्हाला नवीन संधी देईल, पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही एक गोष्ट मनावर घ्या, मी जगावर मात केली आहे. कुणीच परिपूर्ण नसतात. आम्हाला फक्त हे माहीत आहे की तुझ्या प्रयत्नांना आता यश द्यायचं आहे. एक दिवस मला आशा आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की देव सर्व ठिपके जोडत आहे. होय, देव आता तुझ्याकडेच बघून बोलत आहे. आजच्या भक्कम संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देव म्हणतो, तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो. तुमच्यापैकी अनेकांचे जीवन पापाने भरलेले असू शकते, पण चिंता सोड आणि हे ऐक. आजच्या रात्री देव स्वतः तुला येऊन तुझं भविष्य सांगेल. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगायला देव आला आहे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे, आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. पुढील 1 मिनिट नीट ऐका, किंवा माझ्या पाठी बोला, किंवा मग टाईप करा. प्रिय देवा, नवीन आठवडा सुरू होताच मी तो तुमच्या मार्गदर्शन आणि कृपेला समर्पित करतो. अनिश्चिततेच्या क्षणी माझा प्रकाश, अशक्तपणाच्या वेळी माझी शक्ती आणि गोंधळाच्या वेळी माझी शांतता व्हा. माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा. मला शहाणपण द्या आणि हा आठवडा तुमच्या प्रेमाने आणि उद्देशाने भरून टाका. तुमची आणि इतरांची सेवा करण्यात मला आनंद मिळू शकेल. धन्यवाद देवा. देवदूत तुला सांगत आहेत, जेव्हा तुम्ही नवीन आठवड्यात पाऊल ठेवता तेव्हा लक्षात ठेवा की परमेश्वर हा तुमचा प्रकाश आणि तारण आहे. या आठवड्यात आत्मविश्वासाने तोंड द्या. हे जाणून घ्या की त्यांची उपस्थिती हा तुमचा गड आहे आणि भीतीला जागा नाही. प्रिय देवा, जेव्हा मी विश्रांतीसाठी झोपते तेव्हा मी तुमच्या समोर यशाच्या शोधात हृदयासह येते. माझ्या समोर असलेली आव्हाने, अडथळे तुम्हाला माहीत आहेत. प्रभू, मी माझ्या जीवनात तुमच्या दैवी हस्तक्षेपासाठी विचारते. सर्व गोष्टींमध्ये तुझी इच्छा पूर्ण हो. मला तुझ्या बुद्धीने मार्गदर्शन कर आणि मला अडचणींवर मात करण्याची शक्ती दे. मला तुमच्या वेळेवर, तुमच्या योजनांवर विश्वास आहे, कारण तुम्ही सर्व गोष्टी चांगल्यासाठीच करता. माझ्या आयुष्यात तुझा हात काम करताना आणि तू माझ्यासमोर ठेवलेल्या मार्गावर विश्वास ठेवण्यास मला मदत कर. आज रात्री मला शांती दे. प्रभू, तुझ्या प्रेमाच्या
आणि सामर्थ्याच्या खात्रीने मला विश्रांती दे. माझा आत्मा ताजेतवाने कर. जेव्हा मी झोपते तेव्हा माझ्या आशेचे नूतनीकरण कर. मी माझ्या सर्व चिंता, ओझे तुझ्या चरणी ठेवते. मी विश्रांती घेत असतानाही तू कार्य करत आहेस यावर विश्वास ठेवते. स्वामींच्या नावाने मी प्रार्थना करते. ही भक्कम प्रार्थना डोळे बंद करून ऐका किंवा मग टाईप करा आणि स्वतः चमत्कार बघा. प्रभू, माझ्या समोर जे काही आहे ते स्पष्टपणे पाहण्यासाठी मला शहाणे डोळे दे. कृपया मला सतत तुझा आवाज ऐकू येऊ दे. मला चांगले आणि वाईट समजण्यास मदत कर. तू माझ्या प्रवासातील प्रत्येक पायरीवर प्रकाश दे. माझी दिशा दाखवत मला बुद्धी दे. सर्वात आव्हानात्मक काळात मला तुमच्यावर घट्ट विसंबून राहण्यास मदत कर. तू माझा अविचल खडक आहेस. प्रिय प्रभू, तुमच्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. प्रत्येक लहान आशीर्वाद तुमच्या दयाळूपणाचा पुरावा आहे. जेव्हा मी माझ्या परिस्थितीबद्दल तक्रार करतो आणि तुझी कृपा विसरतो तेव्हा मला क्षमा कर. मला हे समजण्यास मदत कर की प्रत्येक परिस्थितीला तुमच्याद्वारे परवानगी आहे. एका उद्देशाने आयोजित केलेली एक योजना आहे. मला त्यांच्यात तुमचे प्रेम अनुभवायला शिकवा. तुमची सतत उपस्थिती ओळखायला आणि माझी काळजी घ्यायला शिकवा, जेणेकरून मी कृतज्ञ राहायला शिकेन. परमेश्वरा, तू माझा शाश्वत आश्रय आणि शक्ती आहेस. मी सदैव कृतज्ञतेचे अंतःकरण करेल. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा, स्वामी आई माझी शक्ती आहे, आणि आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. देव तुला म्हणतोय, तुम्ही हे अपघाताने वाचत नाही आहात. मी तुझी प्रार्थना ऐकली. मी तुझ्या वेदना जाणवू शकतो. मला माहीत आहे की तुम्ही भारावून गेले आहात, थकलेले आहात आणि सर्व काही कसे चालेल याची काळजी करत आहात. पण दररोज तुम्ही माझ्या जवळ आहात. प्रत्येक पाऊल, प्रार्थना, तुटलेला क्षण तुम्हाला तुमच्या महान विजयाकडे ढकलत आहे. मला माहीत आहे की तुम्हाला कोणताही मार्ग दिसत नाही, परंतु मी आधीच मार्ग आखला आहे. मी चमत्कारिक कार्य करता आहे. मी वचन पाळणारा आहे. ते संपलेले नाही. तुझ्याही भाग्यात चमत्कार होणार आहे. देव म्हणतो, काही वेळा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण हंगाम तुमच्या वाढीचा, पदोन्नतीचा सर्वात विपुल काळ असतो. देव तुम्हाला अंधारात भेटेल, तुम्हाला त्याच्या अद्भुत प्रकाशात घेऊन जाईल. परमेश्वर म्हणतो, तू खाली असताना मी तुला वर करेन. तुम्ही ज्या ठिकाणाहून बाहेर येत आहात ते नवीन ऋतू तुमचे नाव घेत आहेत. देव म्हणतो, तुम्ही माझ्या दैवी इच्छेचे पालन करत राहिल्यास मी तुमच्या जीवनात आणखी मोठे चमत्कार आणि आशीर्वाद प्रकट करीन. चमत्कार तुमच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनतील. तुम्ही माझ्या अलौकिक शक्तीचा इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्यासाठी एक चॅनल व्हाल. होय, देव तुलाच म्हणतोय, तुझ्या विश्वासावर ठाम राहा, कारण प्रतिकूल परिस्थितीतही मी पडद्यामागे राहून दैवी परिवर्तन घडवून आणण्याचे काम करत आहे. लक्षात ठेवा माझ्या प्रिय बाळा, मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो. तुला मार्गदर्शन करतो, तुझे संरक्षण करतो. स्वर्गाच्या खिडक्या जसजशा उघडतात तसे तसे आशीर्वाद तुमच्यावर न थांबणाऱ्या शक्तीने ओततात. प्रेम उतू जाईल. तुमचा आत्मा उबदारपणा आणि प्रेमपणाने भरेल. समृद्धी तुम्हाला अशा मार्गांनी विपुलतेकडे मार्गदर्शन करेल जे तुम्ही कधीच शक्य वाटले नव्हते. बरे होणे तुमच्यावर उतरेल. भूतकाळातील जखमा सुधारतील. तुम्हाला संपूर्णतेचा मार्ग दाखवतील. जसे तुम्ही यश अनुभवता, तुमचे हृदय प्राप्त करण्यासाठी खुले ठेवता,
तसे तसे तुमच्या भाग्यात चमत्कार होत राहतील. देव म्हणतो, तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. देव सध्या तुमच्या बाजूने चालला आहे. तुम्हाला भरपूर संपत्ती, आरोग्य, आनंदासाठी निवडले आहे. फक्त लक्ष केंद्रित करा आणि तुमचे आशीर्वाद वाढू पहा. ही एक पुष्टी आहे की एक मोठे यश लवकरच येत आहे. तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या दिशेने नेत आहे. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या पुढच्या अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात. सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे. हे असे पृष्ठ आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा. देव तुम्हाला कधीही रिकामे सोडणार नाही. तुम्ही गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची जागा तो घेईल. जर त्याने तुम्हाला काहीतरी खाली ठेवण्यास सांगितले तर त्याचे कारण हे आहे की तुम्ही काहीतरी मोठे उचलावे असं देवाला वाटतं. जे दिसत नाही ते पाहून निराश होऊ नका. ते संपलेले नाही. देव अजूनही कार्य करत आहे. पडद्यामागे अशा गोष्टी घडत आहेत ज्या आपण पाहू शकत नाही. त्याचा आभार मानत राहा. तो मार्गात आहे. या वर्षाच्या अखेरीस तुम्ही जे गमावलं आहे त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला परत करेल. देव तुम्हाला खूप मोठ्या चमत्कारांसाठी तयार करत आहे. देव आज तुला म्हणत आहे, मला माहित आहे की तुला मदतीची गरज आहे. मी तुला मदत करीन. मी नेहमीच तुझ्यासाठी तेथे आहे. मी कधीही तुझी साथ सोडत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव आता तुमच्यासाठी एक आर्थिक चमत्कार तयार करत आहे. तुम्हाला ते प्राप्त करायचे असल्यास स्वामी आई टाईप करा. लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट असे डोळे मिळावेत यासाठी नेहमी प्रार्थना करा. वाईटाला माफ करणारे हृदय आणि वाईट विसरणारे मन असा आत्मा जो कधीही देवावरील विश्वास गमावत नाही. देवाचे तुमच्यावर भयंकर प्रेम आहे. तुम्हाला कधी काय द्यायचं हे त्याला माहीत आहे. विश्वास ठेवा. नम्र व्हा. कधीही असा विचार करू नका की तुम्ही इतर कोणापेक्षा चांगले आहात. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा. जर संघर्ष नसते तर तुमच्यात ताकद नसती. तो तुम्हाला तोडत आहे असे वाटत असतानाही देव नेहमीच तुम्हाला बांधत असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या समस्यांवर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्ही तुमच्या शक्यतांवर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला अधिक समस्या असतील तेव्हा तुम्हाला देव अधिक संधी देईल. शांतपणे म्हणा, देवा मी मनापासून तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुला मला जिथे घेऊन जायचे असेल तिथे मी जाईन. माझे नेतृत्व करा. देव तुमचे नाव इतके सामर्थ्यवान बनवणार आहे की जे लोक तुमचे अनुसरण करणे थांबवतील ते देखील तुमच्याबद्दल ऐकतील आणि तुम्ही ज्याला स्पर्श कराल ते सर्व इतके धन्य होतील की ज्यांनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवला नाही ते लोक तुमच्याकडे पाहू लागतील. तुमच्या जीवनाचा नाश करणाऱ्या वादळांमधून काहीतरी चांगले घडवून आणण्याचे वचन या क्षणी देव तुम्हाला देत आहे. आता तुमच्या स्वतःवर थोडेसे जास्त प्रेम करा. तुम्ही उत्क्रांत शिकत आहात, बरे करत आहात, वाढत आहात, स्वतःला एकाच वेळी शोधत आहात. हे तुमच्यासाठी जादुई बनणार आहे. एकदा आपण ठरवलं की आपल्याला चांगलं जीवन हवं आहे तर मग विश्व आपल्यासाठी ते मिळवण्यासाठी गोष्टी हलवण्यास सुरुवात करेल. आपल्याला आवश्यक असलेली लोक घडतील. आपल्याला आवश्यक असलेले दरवाजे अनब्लॉक होतील. पण जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही. एकदा आपण खरोखर प्रामाणिकपणे निर्णय घेतला की चमत्कार घडतात. संकटांना खेळू द्या. संकेतांचे अनुसरण करा. आपल्या वाढीसह अधिक सुसंगत राहा. या आठवड्याच्या शेवटी
तुमचे नशीब बदलेल, तुम्हाला विजयी वाटेल. तुमच्या संपूर्ण जीवनात तुम्हाला आलेल्या सर्व वेदना आणि संकटांपासून तुम्ही मुक्त व्हाल. आजचा संदेश पाहून तुम्हाला वाटत असेल की हे पुरेसे चांगले नाही, पण वास्तव खरे आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुमच्या शंकांना तुमचा प्रकाश दफन करून देऊ नका. मनात भीती बाळगू नका. बाळा, मी तुझ्यासोबत आहे. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. मी तुझ्या आयुष्यात असे काहीतरी करणार आहे ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल. काहीतरी खास या आठवड्यात तुमच्यासाठी होईल. संपूर्ण विश्व पडद्यामागे तुम्हाला सर्वात सुंदर अनपेक्षित मार्गांनी आश्चर्यचकित करण्यासाठी काम करत आहे. आज रात्री देव तुम्हाला म्हणत आहे, तुमची आशा पुनर्संचयित केली जाईल. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यात आशीर्वाद आणि चमत्कार दिसतील. देव म्हणतो, यावर्षी तुम्हाला मोजताही येणार नाहीत इतके आशीर्वाद मिळतील. मला मानवा पलीकडे प्रिय, तुझ्या आयुष्यात पहिलं स्थान ठेव. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही एक गोष्ट मनावर घ्या, मी जगावर मात केली आहे.